इतकं संघर्ष केलाय ना, की एखाद्या वेळेस घरात अन्न सुद्धा राहायचं नाही खायला आणि अन्न नसल्यामुळं एखाद्या लग्नात किंवा एखादा म्हणजे कार्यक्रम असतो बघा बकऱ्याचा, गावात हे कुठला कार्यक्रम असला तिथं सुद्धा मी म्हणजे पोटासाठी म्हणजे मागण्यासाठी जायचं मागण्यासाठी गेलते माणसाच्या मी. बरोबर उभा केले. अनिता ताई विषयी काय वाटतंय तुम्हाला? आणि तर ताईचा पण माझ्यापेक्षा खूप मोठा संघर्ष आहे. माझं तर काहीच नाही असं म्हणायला काय हरकत नाही. घरात पण खायला नव्हतं. त्याच्यामुळं मी मागून सुद्धा खाल्लेलं आहे आणि एका रुपयासाठी नवीन तरसलेले आहे. घडामोडी, नवीन यशोगाथा, ज्या ठिकाणी संघर्ष आहे, नवीन संघर्ष, संघर्षातून यश, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या लक्ष्मीताईविषयी आपल्याला काय वाटतंय एक कमेंट करून नक्की सांगा. ठिकाणी मी स्कूटी पण शिकवते तशा महिलांना आणि त्यांच्या जवळून मी एकही रुपया घेत नाही स्कूटी शिकवताना. नमस्कार, मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. आपल्याला माहितच आहे, ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी समय संघर्ष असतोच. तर आज आपण एक अशा संघर्षमय कहाणी आपण पाहणार आहोत. आपल्या समाजामध्ये एक उपेक्षित असा समाज, ज्याचं शिक्षणाचं प्रमाण नाही, त्यांच्यावर नेहमीच गुन्हेगारीचा डब्बा लागलेला. आणि या समाजातील एक मुलगी शिक्षण घेते, शिक्षण घेऊन इतरांना शिक्षण देते आणि 4 पैसे कमवते आणि इतरांना पैसे कमवायच्या मार्गाला लावते. त्या महिलेची आपल्याला संघर्षमय कथा काय आहे जाणून घ्यायची. त्यांचं नाव आहे लक्ष्मी काळे. त्या आहेत धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वाघोली गावच्या. आणि एक मागासलेला समाज, पारधी समाज, त्या समाजातून आहेत. तर त्यांचं जे काही यश आहे, तो संघर्ष आहे, त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचंय. तर स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव कसं? माझं नाव लक्ष्मी अनिल काळे, राहणार वाघोली, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. मला आता तुम्ही पोलीस मित्र महासंघामध्ये होते, पुन्हा इतर महिलांना टेलरिंगचं प्रशिक्षण देत आहे. सुरुवात कशी झाली, म्हणजे तुमचं तुमचं शिक्षण बालपणचं कसं, कुठं झालं, काय त्याच्यावर कसं? माझं म्हणजे इथपर्यंत प्रवास हा माझा बघा, माझं 15व्या वर्षी लग्न झालं. म्हणजे कसं की मी एक पारधी समाजाची आहे व आमच्या समाजामध्ये उच्च शिक्षण घेतलं जात नाही आणि कोणी जर घेतलं तर त्याच्यावर टीका वगैरे केली जाते व कसं आणि हे लग्न लग्न सुद्धा कमी वयातच केलं जातं. तसंच माझं पण कमी वयातच लग्न झालं आणि मला खूप शिकायची इच्छा होती आणि घरच्यांची पण शिकवण्याची इच्छा होती. आता तुमचं शिक्षण शिक्षण किती झालं? 10वीच झालंय माझं मग शिक्षण. मला सांगा, 10वी शिक्षण झालंय, तुमच्या समाजामध्ये शिक्षण नाहीच, शिक्षण घेतलं जात नाही. 10वी शिक्षण झालं, मग तुमचे आई वडील शिकलेले होते का? आई नव्हती शिकलेली. वडील 7वी शिकलेले होते आणि 7वी मधूनच रेल्वे खात्यात जॉबला म्हणजे कामाला होते. मुकदम म्हणून होते. रेल्वेच्या ह्याच्यामध्ये गँगमॅन मुकदम अगोदर गँगमॅन झाले आणि त्यानंतर मग ते वडील शिकलेले असल्यामुळे त्यांनी तुम्हाला शिकवलं, नाहीतर एखादे अशिक्षित वडील असल्यावर शिकवत नाही. हां, बरोबर आहे. वडील शिकलेले होते म्हणूनच शिकवलं. पण शिकवताना सुद्धा वडिलांना बाहेरचे वगैरे म्हणजे आमच्या जातीतलेच म्हणायचे, "मुलीला काय मुलासारखं शिक्षण द्यायचंय." आणि वय जसं-जसं वाढत चाललं होतं, तसं-तसं माझ्या वडिलांना बाहेरच्यांचे बोलणे वगैरे खावं लागत होते. तरी पण तेवढ्या संघर्षामध्ये दुसऱ्यांचं बोलणं खात अ, वडिलांनी मला टेलरिंगचं म्हणजे कोर्स लावला 3 वर्षाचा. त्याच्यात माझी इच्छा नव्हती, पण आईची खूप इच्छा होती, की आपल्या समाजात कामं वगैरे म्हणजे आईनं पण संघर्षच केलता एक, की आपल्या समाजात कामं वगैरे नसतेत जास्त. माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर मी तर तिला जन्म दिलाय. पण तिचं लग्न झाल्यानंतर तिनं उपाशी राहू नये किंवा तिचे मुलं असे बेरोजगार राहू नयेत. तिनं तिच्या स्वतःच्या पायावर उभारून तिनं काहीतरी हे करावं आणि वडिलाचं स्वप्न होतं, की मी पोलीस व्हावं म्हणून. पण मी वडिलांचं स्वप्न पोलीस व्हावं म्हणून मी म्हणजे महासंघ, पोलीस मित्र त्यातून महाराष्ट्र राज्य वडिलाचं वडिलांचं स्वप्न पूर्ण पूर्ण करत केलं. आहे आणि आणि टेलरिंगचं हे आहे का त्याच्यामधून आईचं स्वप्न पूर्ण करत आहे. मग आता तुम्ही टेलरिंग क्लास घेताय गावोगाव, किती गावात क्लास चालू आहे? आता सध्याला बघा 7 ठिकाणी क्लास चालू आहेत. आता सध्याला 37 महिला आहेत. शिकवते मी त्या 37 महिलांना. 37 महिला. मग एका महिलेला फीस किती असते महिन्याची? एका महिलेला फीस आहे 1,500.
आणि 3 महिन्याचा माझा म्हणजे क्लास आहे. पहिला महिना बेसिक शिकवते, दुसरा महिना ॲडव्हान्स. ॲडव्हान्स म्हणलं तर बघा स्वतःचं माप घेऊन दुसऱ्याचं माप आलं पाहिजे तसा दुसरा आणि तिसरा महिना फक्त आणि फक्त डिझाईनचा. डिझाईन. डिझाईनचा म्हणला तर तुम्ही बोट ठेवचा आणि ती डिझाईन शिकवली जाते. मग चांगली एक प्राप्ती, जसं नोकरी असल्यावर पगार असते, तसं त्या क्लासमधून तुम्हाला चांगलं मानधन भेटतंय महिन्याला. हो, मिळतं ना. कसं महिला जेवढं मी जेवढं लवकर क्लास घेते, जेवढं उशिरा घरी जाते तसं मानधन. आता 37 महिला म्हणल्यानंतर बघा 37चं पेमेंट किती झालं आणि एक-एक वेळेस असं म्हणजे एखाद्या वेळेस उन्हाळा चालू झाला, की एक-एक वेळेस माझ्या बॅचेस वाढतात आणि बॅचेस वाढल्यानंतर 50,000 म्हणजे पावसाळा असो, पावसाळ्यात जरी असला क्लास तरी माझी 25,000 महिन्याला पेमेंट कुठंच गेलेली नाही. तेल वगैरे माझं सगळं काढून म्हणजे घरचा खर्च म्हणजे माझा जाण्या-येण्याचा खर्च, तेलाचा, पेट्रोलचा हा खर्च घेऊन, जेवणाचा वगैरे अ, खर्च घेऊन. मला सांगा, तुम्ही तेर यात्रेमध्ये पोलीस मित्र महासंघातून एक पोलीस म्हणून काम केलं, या यात्रेचा गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचं काम केलं. तिकडे कसं वळला होता? तिकडं ना म्हणजे ह्या क्लास करतच मला माहिती मिळाली आणि माझ्या मैत्रिणीशी भेट झाली आणि मी तिच्या अंगावर वर्दी बघितली आणि त्यानंतर मग तिला विचारलं मी, की "उषाताई," म्हणलं, "हे असं म्हणजे वर्दी कुठून आली? कुठल्या ह्याच्यामधून?" तर त्यांनी मला माहिती सांगितली अनिताताई लष्करे मॅडमची आणि त्यामधून मी त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे केला आणि तिथं जाऊन मी म्हणजे त्यांच्यासोबत काम सुरू केलं. वर्दीचं जरा विशेष महत्व वाटलं असेल. आता पारधी समाजामध्ये कसं आहे, पोलीसची वर्दी आणि पारधी समाज असं एक दुश्मनी असल्यासारखं. काय झालं की ती पारधी समाजावर एक शिक्का आहे, चोरीचा आहे, गुन्हेगारीचा आहे. आणि त्यातून जर पोलीस म्हणून काम करायचं म्हणल्यावर थोडंसं वेगळं वाटलं असेल की. हो, वाटलं ना वेगळं. पण कसं तो शिक्का पहिला होता, आता नाही. आता सगळेजण आपापल्या म्हणजे परीनं करतात, खातात, राहतात आणि आता थोडासा म्हणजे थोडा म्हणजे 25% आमचा समाज शिक्षणाकडे वळलाय आणि पूर्ण म्हणजे गुन्हेगारीच्या ह्याच्यामधून आणखीन धब्बा हा निघालेलाच नाही. आणखीन तसाच आहे. पण वर्दी अंगावर आल्यानंतर भारी वाटलं. काय सांगताय, आता तुमचं लहान वयात लग्न केलं. हं. लग्न झाल्यानंतर पुन्हा मिस्टर काय करते? माझं लग्न झालं ना, त्यावेळेला मला म्हणजे इतकं खूप गरीब कुटुंब, म्हणजे त्यांच्या जवळ फक्त शेळी पालन करत होते. म्हणजे चार आमच्या 2 शेळ्या असतील तर. हां, 5-7 शेळ्या होत्या त्याच्यावरच घर चालत होतं आमच्या सासू-सासऱ्यांचे. इतक्या गरीब कुटुंबात लग्न झालं ना, तिथं काम केल्याशिवाय पर्यायच नव्हता आणि ते काम पण कधीतरी यायचं असं कधीतरी कसं एखादी गोष्ट होते तशी कधीतरी काम मिळायचं आणि ते पण तरसून काम मिळायचं. त्याच्यातून कसंबसं घर चालायचं. इतकं संघर्ष केलाय ना, की एखाद्या वेळेस घरात अन्न सुद्धा राहायचं नाही खायला आणि अन्न नसल्यामुळं एखाद्या लग्नात किंवा एखादा म्हणजे कार्यक्रम असतो बघा बकऱ्याचा, गावात हे कुठला कार्यक्रम असला, तिथं सुद्धा मी म्हणजे पोटासाठी म्हणजे मागण्यासाठी जायचं. मागण्यासाठी गेलते मी आणि खाल्लेलं आहे तसं. आता पर्यायच नव्हता ना, काम पण नव्हतं हातात माझ्या आणि काम आणि नसल्यामुळं घरात मी खायला पण काही आणि नाही. घरात पण खायला नव्हतं. त्याच्यामुळं मी मागून सुद्धा खाल्लेलं आहे आणि एका रुपयासाठी तरसलेले आहे. माझ्या जीवनात म्हणजे एवढा बदल झालेला आणि ह्याची सुरुवात फक्त स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेमुळे झाले. आणि इथपर्यंत माझ्या अंगात कला होती आणि मी बळच बसवली गेलेली मुलगी होती क्लासमध्ये शिकण्यासाठी वडिलांनी आईनं. जोर येत होतं मला क्लासला जाणं म्हणजे असं वाटायचं उगाच ह्या आई-वडिलांनी काय मला येऊन बसवले. पण आई-वडिलांनी मला आता समजायला लागले, की आई-वडिलांनी मला स्वतःच्या पायावर उभं राहावं, 4 पैसे मिळवावं म्हणून ते शिक्षण दिलेलं. आज माझं म्हणजे तेच शिक्षण माझं आज म्हणजे हे झालंय, कामाला आलंय कामाला कुठेतरी आलंय आपल्याला. आणि त्याच शिक्षणाच्या जोरावर मी स्वतः एक रुपयाला तरसलेली मुलगी आज दुसऱ्यांना माझी इच्छा आहे, की दुसऱ्यांना दुसऱ्याला म्हणजे कमवून द्यायला तुम्ही कमवून चालू केलं. ते पण तरसले नाहीत पाहिजे. एका रुपयासाठी आणि त्यांना सुद्धा घरी बसून काम आलं पाहिजे. मुलं किती आहेत तुम्हाला? मला 2 मुलं आहेत. काय करतात म्हणजे अ, शिक्षण शिक्षण काय चालू आहे? एक मुलगा म्हणजे आता 10वीचे पेपर झालेत आणि दुसरा आहे तो 8वीला आहे. त्याचे पेपर चालू आहेत आत्ताशी. पण मला सांगा, तुमच्या जीवनामध्ये संघर्ष कसा झाला? लग्न कमी वयात झालं, पुन्हा हां. मुलं झाली असतील. यशस्वी मध्ये यायला पुन्हा बराच वेळ लागला असेल, पण तोपर्यंत संघर्ष, जीवनातला संघर्षाच्या काय काय आठवणी आहेत तुमच्याकडे? आठवणी म्हणलं तर बघा
लहान लहान वयात लग्न झालं. लहान वयात लग्न झाल्यानंतर मला एक मुलगा झाला. मी 2च महिन्याचा मुलगा होता हं. आणि गावात इतकी परिस्थिती होती, की असं खायला काहीच नव्हतं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमच्या सासू-सासऱ्यांनी पुणे येथे आम्ही गेलो आणि तिथं काँक्रीट, सिमेंट असतं त्याचं काम केलेलं आहे. 2 महिन्याच्या मुलाला मी पाळण्यात टाकून काम केलेलं आहे आणि मुलं 5-6 वर्षाची झाल्यानंतर आम्ही म्हणजे इकडं 2 महिन्याचा मुलगा, इकडं हां. पाळण्यात टाकून इकडं काँक्रीटचं काम करतो. हो, 2 महिन्याच्या मुलाला मी पाळण्यात टाकून काम मग त्या केलेलं. टायमाला आईचं काळजी काय काय वाटत होतं त्या आईच्या काळजाला? आईचं काळीज मोठं असतंय. आणि लहान लेकरू 2 महिन्याचं इथं पाळण्यात टाकून तुम्ही उन्हात सिमेंट काँक्रीटचं काम करताय. त्यावेळेस आईच्या काळजाला काय वेदना होत असतील? आता वेदना तर होत होती, पण पोटाच्या आगीपुढं काय करणार आहे? गावात गेल्यानंतर काम नव्हतं आणि परगावी पर्यायच नव्हता काम करण्याशिवाय. 2 महिन्याच्या मुलाला पाऊस असो, वारा असो, आता ऊन आलं की पाळणा तिथून उचलायचा, बाजूला ठेवायचा, आपलं काम चालू ठेवायचं. असा संघर्ष केला आणि 5-6 वर्षानंतर मुलाला 5-6 वर्ष झाल्यानंतर गावी आम्ही आलो. गावी आल्यानंतर असंच चालू होतं माझं काम. कधी येणं, कधी जाणं. त्यानंतर एस-एस-पी नावाची संस्था माझ्या जीवनात आली आणि पहिली मीटिंग ही व्ही-ए-जी ग्रुपची होती. व्ही-ए-जी म्हणजे सखी गावकृती गट. त्यांनी बनवला होता आणि त्याची पहिली मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये इतकी जाण्याची इच्छा होती, पण घरच्यांना म्हणजे घर कसं समाजाला आमच्या वेगळ्या दृष्टिकोनानं वेगळ्या बघितलं दृष्टिकोन बघितलं जाते जातं. गुन्हेगारी आणि दृष्टी. सासूच्या पण मनात तेच होतं. सासूबाई म्हणाल्या, की मी म्हणलं, आई म्हणलं, गावात म्हणजे मंदिरात खूप महिला जमलेल्या आहेत. मी तिथं जाते, बघते तिथं काय कार्यक्रम असला तर मुलांना काहीतरी घेऊन येते खायला आणि नसला तर मी फक्त ऐकून येते. आई म्हणाल्या, की "नको बाई जाऊ उगाचच. मंदिरात गेल्यानंतर महिला तुला भांडतील, शिव्या देतील." पण कशी आहे, त्या एस-एस-पीची म्हणजे ओढच असल्यासारखी होती, की "तू लक्ष्मी ये." तिनं हाका मारल्यासारखं झालतं आणि मी तिथं गेले आणि तिथं महिलांना विचारलं, की कसे काय आहे म्हणलं गावात एवढ्या महिला जमल्यात. तर त्या महिलेनं सांगितलं, की ही एस-एस-पीची मीटिंग आहे. एस-एस-पी म्हणल्यानंतर पोलिसाचा शब्द येतो. मी थोडे एस-पी, एस-पी. हां, घाबरले. हं. हां. मला वाटले वरचेच मोठे पोलीस आलेत काय की आणि मी तिथं गेल्यानंतर आणखीन गोंधळ आणि गोंधळ झाल्यानंतर घरचे तर मला सोडणारच नाहीत. तू काय दुसराच कुटाणा. तरी पण माझं मन मजबूत करून मी तिथं गेले आणि तिथं चालू होती सेंद्रिय शेतीवर ट्रेनिंग आणि त्या ट्रेनिंगमध्ये गेल्यानंतर तिथं मी मॅडमला विचारलं, म्हणजे कशावर मीटिंग आहे काय? मी येऊ शकते का तुमच्या म्हणजे गटात? तर त्या स्वतः म्हणल्या, "हो," म्हणल्या, "हा गट प्रत्येक समाजातील महिलांसाठी आहे. सखी गाव कृती गट हा प्रत्येक समाजाच्या महिलांसाठी आहे आणि प्रत्येक समाजातील महिला कशी पुढे येणार आणि कशी म्हणजे ही करणार त्याच्यावर ट्रेनिंग ट्रेनिंग दिलं जाते." आणि त्यानंतर माझं त्याच्यामध्ये नाव घेतलं आणि घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याला आमची मीटिंग घेतली जात होती आणि त्या मीटिंगमध्ये कसं जगायचं, कसं कुणाशी बोलायचं. एकतर मला बोलायला सुद्धा एवढं जमत नव्हतं आणि धाडसच होत नव्हतं. 10 माणसामध्ये कसं धाडशीनं बोलायचं, ग्रामपंचायतला कशी भेट द्यायची, ग्रामपंचायतमधून कसे म्हणजे घरकुलाचे कामं असू द्या किंवा स्वतःचे वेगवेगळे डॉक्युमेंट काढायचे असू द्या, ते कसे काढायचे, असं म्हणजे ट्रेनिंग दिली गेली आम्हाला म्हणजे तालुक्याला तर कधी गावात तर कधी जिल्ह्यावर असं म्हणजे झालं. एस-एस-पी मुळं तुम्ही घडलात. हां, बाहेर घडले. पडायचं, बाहेरचं कामकाजी माहिती झाली. हां. पण मला सांगा, आता आई-वडिलांनी शिकवायचं, वडिलांनी शिक्षण आणि आईनं टेलरिंगचं हे शिकवलं ते सुरुवात तिथून झाली. पण लग्न झाल्यानंतर सासू-सासरे आणि नवऱ्याचं सहकार्य भेटलं का? नाही, मी एस-एस-पीच्या मीटिंगला जात होते ना. एस-एस-पीनं मला घराच्या बाहेर काढलं. घराच्या बाहेर काढल्यानंतर मला एस-एस-पी काही फ्रीमध्ये नव्हती काढत. मी ज्यावेळेला घरून निघत होते ना, त्यावेळेला मला येण्या-जाण्याचा खर्च हा एस-एस-पी देत होती. आणि मला काही मानधन होतं. म्हणजे गावात मला मिझोरममधून घेतलं आणि त्यावेळेला मला मानधन दिलं जात होतं. मग त्या मानधनामधून माझं घर पण चालायचं आणि मी मीटिंग घेत गेले गावात, तालुक्याला, जिल्ह्याला. मी मीटिंगला तालुक्याला गेल्यानंतर 4 महिलांच्या ओळखी झाल्या आणि गावात मीटिंग घेतल्यानंतर गावातले पण मला ओळखायला लागले. त्यावेळेला माझं हळू जे मला 15 दिवसाला, महिन्याला काम मिळत होतं ते आठवड्यातून 2दा-3दा मिळायला सुरू झालं काम. त्यावेळेला माझी थोडं घरातली परिस्थिती ही झाली. पण मीटिंगला जायचं म्हणलं का घरचे इतके खवळायचे, इतके भांडणं करायचे. पण माझ्या मनानं ठरवलंच होतं. मीटिंगला गेले ना, काय पण होऊ द्या घरी, किती पण भांडणं होऊ द्या, पण मीटिंगला जायचं. आपल्याला त्या मीटिंगला गेल्यानंतर
कसं जीवनात पुढे जायचं आणि कसं जगायचं आणि मुलांना म्हणजे कुठलं शिक्षण दिलं पाहिजे हे एसएसपी शिकवत गेली. आणि एसएसपी तर शिकवतच होती, पण माझ्यासारख्याच अनेक महिला अशा म्हणजे गरीब, कष्टाळू आणि त्यांना म्हणजे शिक्षण तर त्यांच्या जवळ पण होतं आणि माझ्या जवळ पण होतं, पण त्याची ओळख नव्हती आम्हाला. ओळख नव्हती आणि ती ओळख करून देण्यासाठीच म्हणजे एसएसपी आमच्या जीवनात आली आणि ट्रेनिंग घेतली आणि तिथूनच आम्ही ओळखलो. आता गाव पातळीवर जाऊन सर्वे करणं, त्यानंतर मीटिंग घेणं, मीटिंग घेऊन तिथून सेंद्रिय शेतीची ट्रेनिंग देणं, हेच मी सगळं टेलरिंगच्या ह्याच्यात वापर करते. पहिल्यांदा तर एसएसपीचीच असं म्हणलं तर जमतंय. एसएसपीचीच कॉफी म्हणजे स्वयं शिक्षण प्रयोगचीच कॉपी. स्वयं शिक्षण प्रयोग म्हणजे ह्याच स्वयं शिक्षण प्रयोगच्या संस्थेच्या नावातच दडलेलं वाक्य, स्वतः शिका आणि दुसऱ्याला शिकवा. तसंच मी स्वतः शिकले आणि दुसऱ्याला कसं शिकवायचंय हे स्वयं शिक्षण प्रयोगनच मला शिकवलं. आणि त्याच्यातूनच कॉपी पहिल्यांदा जायचं, सर्वे करायचा, नावं वगैरे घ्यायची आणि त्यानंतर त्यांची मीटिंग घ्यायची. सेम स्वयं शिक्षण प्रयोग पण तशीच करते. पहिल्यांदा नाव सर्वे करते आणि सर्वे केल्यानंतर त्याच महिलांची, शेतकरी महिलांची मीटिंग घेते आणि त्यानंतर त्यांना ट्रेनिंग देते. तसंच मी स्वतः गावात जाते टेलरिंगच्या व्यवसायात आणि त्यानंतर त्यांची मीटिंग घेते आणि मीटिंग घेतल्यानंतर त्यांना ट्रेनिंग देते. आता फक्त टेलरिंगच करत नाही मी, मी आरी वर्कचा पण क्लास घेते आणि जमलंच आता विधवा वगैरे महिला असतात गावागावात. आता गावात गेल्यानंतर खूप महिला आढळतात. कुणी विधवा असतं, कुणी मुली असतं, कुणाला सोडून दिलेलं असतं, कुणी माहेरीच येऊन राहिलेलं असतं, कुणाचा पती अपंग असतो, तिच्यावरच पूर्ण घर चालत असतं. तशा महिलांशी भेटल्यानंतर त्या महिलेला ज्या गावात गाडी येत नाही, आता गाडीची लालपरी ज्या गावात येत नाही तिथं माझी स्कूटी जाते आणि मी स्वतः तिथं जाते. आणि एखादी क्लास मधलीच महिला म्हणली, मॅडम तुम्ही जसं आमच्या गावात येतात तसं आम्हाला पण परगावी जायचंय, पण स्कूटी शिकवा. तर त्या ठिकाणी मी स्कूटी पण शिकवते तशा महिलांना आणि त्यांच्या जवळून मी एकही रुपया घेत नाही स्कूटी शिकवताना. जसं स्वयं शिक्षण प्रयोग संस्था म्हणते, स्वतः शिका, दुसऱ्यांना शिकवा. तसंच माझं ध्येय आहे, की मी जशी पायावर उभा राहिले, तशाच माझ्या ह्या टेलरिंगच्या व्यवसायामुळं आणि ह्या कलेमुळं दुसऱ्या पण महिला उभ्या राहाव्यात आणि स्वतः एक 4 पैसे कमवावेत आणि तशा महिला घडवल्या पण आहेत मी. बरं आता काय एक तुम्ही शब्द वापरलात, काही विधवा आहेत, काही सोडून दिले आहेत, परित्यक्त आहेत. तर त्यांच्यासाठी काय कोणाचं ते पगारी नसते, जे मानधन नसते विधवा म्हणून ही. तशी काही कामं करताय का? केलीत का काही तशी? हो, स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेमार्फत मी केलेत तसे. काही महिलांच्या पगारी वगैरे चालू केलेत आणि परितक्ता म्हणून त्यांची पण मदत केली मी. स्वयं शिक्षण प्रयोगमध्ये सहकार्य चांगलं कोणाचं भेटलं? कोणचे म्हणजे अधिकारी नाव घेण्यासारखं अ, मार्गदर्शन आता चांगलं? तुम्हाला सांगू, एकाचं नाव घेऊन जमणार नाही. कारण की इतकं आमचं म्हणजे स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेमध्ये कुटुंबच असले म्हणजे. कुटुंबच असल्यासारखं आणि मी ज्या वेळेला ऑफिसला गेले, दुसऱ्यांसाठी किंवा बाहेरच्यांसाठी ते ऑफिस होतं, पण माझ्यासाठी ते माहेर घरच होतं आणि माहेर घरच आहे आणि ती कधीच असं हे नाही, फरक नाही. त्या स्वयं शिक्षण मधले सगळे स्टाफचे लोकं किंवा मैत्रिणी ह्या कधीच म्हणल्या नाहीत, की आम्ही मॅडम आहेत असे तसे. अजिबात म्हणले नाहीत. ते सगळे बहिणी भावासारखेच आणि पुढच्या मॅडम पण शिकवत होत्या आणि आमच्या मैत्रिणी सर्व स्टाफच्या मॅडम वगैरे त्या पण आम्हाला छान मार्गदर्शन केलं आणि आणखीन पण आहे सपोर्ट. बरं आता पोलीस मित्र महासंघ म्हणून तुम्ही काम केलं, तुम्हाला पाहिलं मी. अनिताताई लष्करी या त्या अध्यक्ष आहेत, त्यांनीही संस्था केलेली आणि ते तिथं गेलं. ते अनिताताईनं सुद्धा बऱ्याच महिलांना एक पोलीस मित्र म्हणून युनिफॉर्ममध्ये, पोलिसाच्या ड्रेसमध्ये बऱ्याच महिलांना एक यात्रेमध्ये म्हणा कुठं बंदोबस्त पोलिसाच्या बरोबर उभा केले. अनिताताई विषयी काय वाटतंय तुम्हाला? आणि ताईचा पण माझ्यापेक्षा खूप मोठा संघर्ष आहे. माझं तर काहीच नाही असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्यांनी स्वतः उभारल्या आणि उभारून म्हणजे खूप महिला अशा त्यांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये संघटनेमध्ये जॉईन केल्या आणि त्यांची इतकी धडपड चालू आहे, की महिला आलेत पण त्यांना प्रत्येकीला काम मिळावं आणि प्रत्येकीनं छान काम करावं आणि घडावं आणि स्वतःच्या पायावर उभा राहावं. त्यांची पण म्हणजे खूप धडपड आहे. मग आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. आता तुम्ही महिला म्हणून आता एकट्या फिरताय स्कूटीवर,
गावोगाव फिरताय सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ होत असेल. असं महिला म्हणून कुठं काय अडचण, काय प्रसंग आला का? कुठं अडचण आली? पुरुषाचं वेगळं, महिला म्हणून कुठं अडचण आली का? कुठं गाडीचा घोटाळा झाला, की महिला काय करणार? असं कुठं काय प्रसंग आला का काय जीवनामध्ये? हो, आता बघा मी क्लासेस घेते. त्याच्यामुळं माझी ह्या 3 वर्षात म्हणजे नवीन गाडी आहे त्याच्यामुळं घोटाळा झाला नाही आणि मी खूप काळजी घेतली घोटाळा होऊ नये म्हणून. पण एवढी काळजी घेताना पण मी रामवाडी गावाचं नाव घेते आणि त्या रामवाडीत माझा क्लास चालू होता आणि त्यावेळेला सकाळच्या 10 वाजता मी क्लास घेण्यासाठी आले आणि येताना माझी गाडी पंक्चर झाली. पंक्चर म्हणजे हवा त्याच्यामधून हे झाली आणि पूर्ण टायर खाली झाला आणि ढकलत जाताना गावामधल्या काही व्यक्तींनी बघितलं आणि काय झालं मॅडम म्हणजे मी ज्या गावात जाते तिथले सर्व गावातले लोक मला ओळखतात आणि ह्या कलेच्या ह्याच्यावर कुणी पण पुरुष असू द्या महिला असू द्या लगेच हे करतात आणि तसंच घडलं माझ्या कलेच्या आणि स्वतःच्या ओळखीवर त्यावेळेला ज्या वेळेला माझी गाडी पंक्चर झालती आणि मी ढकलत चालले होते त्यावेळेला एका पिकअप वाल्यानं थांबवला त्यांचा पिकअप आणि म्हणले अरे मॅडम तुमची गाडी पंक्चर झाली का आणि त्या पुरुषानं माझी गाडी 4-5 जणांना ती गाडी ना पिकअप मध्ये टाकली आणि मला तेर येथे नेली दुरुस्तीला. म्हणजे एक सहानुभूतीपूर्वक कसं सहकार्य भेटलं. हा. बरं आता बऱ्याच ठिकाणी एकटी महिला फिरणं असं अवघडच आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच प्रकार व्हायला लागले. असं काही कधी आला का प्रसंग काही? एक महिला म्हणून एकटी महिला आहे, एकटी फिरताय. हा. असं काही प्रसंग आला का? नाही नाही मला भीतीच वाटत नाही. मला एवढी गावं फिरते ना स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेनं माझं इतकं मन घट्ट केलंय ना की कुठल्याच गावात मला गेल्यानंतर असं वाटत नाही की मी ह्या गावची नवीन आहे. मला ते गाव जुनच वाटतं आणि एवढं म्हणजे स्वयं शिक्षणनं मला मार्गदर्शन आणि एवढं धिट्ट केलेलं आहे आणि आणि वाटत नाही भीतीच वाटत नाही मला कुठल्या पण गावात गेल्यानंतर. आणि धटाचा रस्ता नीटच असतो असं म्हणतात. त्यामुळे स्वतः धीट असली की कुठले म्हणजे असं अनुचित प्रकार किंवा वाईट घटना होऊ शकत नाही. तर निश्चितच मला स्वयं शिक्षण प्रयोगनं एक तर तुमच्या अंगातला जी कला होती, जी गुण होता, ते गुण तुम्हाला माहित नव्हतं पण त्यांनी दाखवून हा. दिला तुम्हाला. तुम्हाला जागृत केलं हा आणि जॉब. त्या ह्याच्यावर तुम्ही आज कुठेतरी म्हणजे 4 पैसे कमवणे इतक्या मागासलेल्या समाजात असून इतर समाजापेक्षा सुद्धा चांगले 4 पैसे कमाई करताय आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्वतः शिकलात, तुम्ही कमवताय आणि इतर महिलांना शिकवून त्यांना त्यांच्या पायावर उभा करताय. ही एक समाधान काय वाटतं? इतर महिलांना आपण उभा करतो पायावर. समाधान हेच की कसं मला येतंय पण ज्या वेळेला ती महिला 10 दिवसानंतर त्याच्यामध्ये बदल बघते ना त्यावेळेला मला वाटतं की हा ह्याच कार्यामुळं माझी आई मला ती दररोज म्हणायची तू घरचं काम करू नको पण जाऊन त्या क्लासला बस. मग तिथं त्या महिलामध्ये मी माझ्या आता सध्याला माझे आई वडील नाहीत आणि असते तर त्यांना खूप गर्व झाला असता की माझी मुलगी इथपर्यंत गेली आणि आम्ही शिकवलंय आणि कुठंतरी त्यांचं म्हणजे शिकवलेलंच हे आलंय फळ मिळालं म्हणजे बरं. एखादं मग झाड आता लावलं. समजा आईची जास्त इच्छा होती. आज आईच असते. त्यावेळेस स्कूटी नाही सायकल बी भेटत नसेल. आज आईच असते आणि आईलाच आपली मुलगी स्कूटीवर बसून जाते, शिकवते, 4 पैसे कमवते. काय वाटलं असतं आईला? खूप आनंद झाला असता इतका आनंद की तो जगात मावला नसता आनंद पण देवानं आईच म्हणजे माझ्या जीवनात आईच ठेवली नाही. आता त्याला ती आई शोधते मी त्या महिलांमध्ये ज्या वेळेला महिला 10 दिवसानंतर ब्लाऊज शिवून आणतात आणि त्यांच्या एक चेहऱ्यावरची वेगळीच आनंद बघते त्यावेळेला मी म्हणते की माझ्या आईला इथं कुठंतरी समाधान मिळाले आणि मी आता पुढं सरकले. निश्चितच मॅडम तुम्ही आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली, वेळ दिला आणि आपण पाहिलं या लक्ष्मी काळे एक पूर्ण मागासलेल्या समाजातून इतका संघर्ष करून आज स्वतःच्या पायावर उभारलेत आणि इतर समाजातल्या चांगल्या सुशिक्षित समाजातल्या मुलींना, महिलांना त्यांच्या पायावर उभा करत आहेत. त्यांना 4 पैसे कमवायचं हे शिकवत आहेत आणि हा संघर्ष जे आहे तो संघर्ष आपल्या प्रेक्षकापर्यंत दाखवण्यासाठी जिथं संघर्ष आहे तिथं संघर्ष असतोच. तर अशाच नवीन नवीन बातम्या, नवीन घडामोडी, नवीन यशोगाथा ज्या ठिकाणी संघर्ष आहे, नवीन संघर्षातून यश हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा
आणि या लक्ष्मीताईविषयी आपल्याला काय वाटतंय, यांचा संघर्ष आपण दाखवलाय, आपल्याला काय वाटतंय एक कमेंट करून नक्की सांगा.